हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुका ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य भक्ती ज्ञान वैराग्यांचा त्रिवेणी संगम संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार याच्या अभंगातून वडिलांची परंपरा सांगतात. विडल आणि वडिलांची परंपरा सांगणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता घेण्याचे कारण, या पुण्यनगरीमध्ये ज्या निमित्तानं हा भव्य दिव्य एक दिवसाचा कीर्तन सोहळा संपन्न होत आहे, आपल्या सर्वांचं आदरणीय वंदनीय सर्वांना हवं हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व वैकुंठवासी विठ्ठलरावजी हरभाऊ साखरे दादांचं हे 6वं पुण्यस्मरण आणि आमच्या आजी वैकुंठवासी द्वारकाई शेषराव पांढरे आजींचं हे 6वं पुण्यस्मरण आणि या निमित्तानं हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव विडल आणि ज्यांच्यामुळे या भूमीचं हे नंदनवन पहिला झालेलं आपल्याला आता सध्या सगळ्यांना पाहायला मिळतंय, दृष्टीस पडतंय. असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार वारकरी संप्रदायातलं रत्न आणि माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ जिवलग आदरणीय अक्रोजी महाराज साखरे महाराजांच्या नियोजनातून त्यांच्या बाबांचं दादांचं हे प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराज असतील तसेच आमचे आजींचे चिरंजीव आमचे मामा माणिकरावजी पांढरे यांनी या कार्यक्रमासंदर्भात खूप मोठा अट्टास आणि असं सुंदर नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आदरणीय महाराज असतील आणि विशेष करून महाराजांचे बंधू महादेव दादा त्यांचंही या कार्यक्रमासाठी विशेष पडद्यामागची बाजू सांभाळणारे आमचे बंधू असतील आणि महाराजांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले सगळे रती महारथी वारकरी गायक वादक सगळे वजनदार मंडळी आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आज गेवराईमध्ये कीर्तन चालू आहे असं वाटतच नाही, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे. हे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचं नावच विठ्ठल होतं आणि त्या विठ्ठलाच्या पोटी असा पुंडलिक जन्माला आलाय आणि म्हणून त्या पुंडलिकाने पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा अशी ही सगळी संप्रदायनिष्ठ वारकरी मंडळी आज कार्यक्रमाला उपस्थित आहे. महाराजांनी जीवनामध्ये काय कमवलं ह्याची आज पोच पावते. विडल ग्रंथ भरपूर आहेत पण गीतेसारखा नाही, पतिव्रता भरपूर आहेत पण सीतेसारखी नाही, प्रेम सगळ्यांचंही पण आईसारखं नाही, तसं महाराज भरपूर आहेत पण अक्रूर महाराजांसारखा नाही. आणि ही स्तुती नाही वस्तुस्थिती आणि तुमच्या सगळ्यांमुळे कार्यक्रमाला मिळाली गती. विठ्ठल अशी रती महारथी मंडळी एका जागेवर जर आणायचं म्हणलं तर एक दिवसाचा खर्च 20-25 लाखाच्या पुढे जाईल असं मला तरी वाटतंय. आणि एवढे जाऊन सुद्धा इतके एकत्र येणार नाहीत. आज फक्त गेवराईच नाही तर महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा महाराजांची जिथं जिथं कीर्तन आहे तिथून सुद्धा सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ही माणसं जिंकण्याची कला फक्त आमच्या साखरे महाराजांकडे नाहीत. असे लोक कुणाच्या दरबारात जाय मोकळे नाहीत, लग्न पत्रिकेत नाव असून लोक जात नाहीत लागणार इतकी फुगीर झाले ते. पण आज या ठिकाणी आले तर ही त्यांची मानवता आहे. विठ्ठल
प्रश्न आहे माझ्या पुढे आप्पा महाराज, आता सगळं अवघडच झालं या. पण असो, सगळे रती महारती, गायक वादक, कथाकार, रामायणाचार्य, भागवताचार्य, वारकरी मंडळी, विनेकरी, शिष्टीमाले, मातृवर्ग, पितृवर्ग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी, सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. शेवेला प्रारंभ पुण्यस्मरण वेगळं, पुण्यतिथी वेगळी, श्राद्ध वेगळं. श्रद्धा ठेवून केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्यांच्या जाण्यानं आजच्या तिथीला पुण्यता प्रदान होते त्याला पुण्यतिथी म्हणतात. आणि त्यांचं स्मरण केलं आपल्याला पुण्य मिळतं त्याला पुण्यस्मरण म्हणतात. तुकोबाने प्रश्न केला, महाराज मला पुण्यवंत व्हायचं, मी कोणत्या डोंगरात जाऊन तप करू? तुकोबा मला येड्यावानी करू नको, डोंगर फिंगर फिरू नको, कलियुग आहे, सोपं सांगतो. घेता अशी सगळी ओंकार महाराज. आणि आज एकच वाक्य सांगतो, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. आज हे सगळे ईश्वर निष्ठ सगळे रती महारथी त्या त्या क्षेत्रातले टॉपची माणसं आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. गीता सज्जनाची नावे. पुण्यवंत व्हायचंय, सज्जनाचं चिंतन करा. महाराज सज्जनाचं चिंतन करा ठीक आहे, पण मग सज्जन कोण आहे? एक मला तेव लय टपाऱ्या गण लावतोय, लय टपाऱ्या माळ आहेत बुवा. नाही माळ घालून बांध करणारे काय कमीत काय? सज्जन माळकरी असतो, पण माळकरी सज्जन आहे 100% शिक्कामोर्तब करता येत नाही. मग सज्जन कोण? कृपाळू सज्जन तुम्ही, संतजन एवढे कृपादान तुमचे मज. या जगाच्या पाठीव सज्जनाच्या यादीमध्ये फक्त संतांचा नंबर आहे. विडल म्हणून माऊलीला प्रश्न केला, महाराज तुम्हाला या जगामध्ये नेमकी गोडी कशात वाटते? ज्ञानोबाऱ्यामध्ये मला या जगात कुठंच गोडी वाटत नाही, फक्त एकाच ठिकाणी गोडी. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनी वनी आत्मतत्वे. सज्जनाच्या संगतीमध्ये, हरी जनामध्ये, वनामध्ये आणि आत्मतत्वामध्ये एकाच वेळेस 3 ठिकाणी हरी धावण्याची ताकद संगती सज्जनी. विठ्ठल. मग ज्ञानोबा तुकोबा आपण का विसरत नाही? गीता सज्जनाची नावे. त्या ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगणारे व्यक्तिमत्व आमचे विठ्ठल दादा. स्वतः वारकरी होते, आळंदी पंढरपूर देहूचे निष्ठावंत वारकरी होते आणि अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर, आपल्या परिवारावर सुंदर संस्कार घडवले. समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केलं. हे भाग्यवान बापाचं लक्षण आहे. म्हणून तुकोबा राय म्हणले, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस लावा. बाप सुद्धा भाग्यवान असावं लागतो. म्हणून तुकोबा रे मुळी बाप होता ज्ञानी. आणि आमचं बापच भाग्यवान आहे, वडील भाग्यवान आहेत म्हणून त्यांच्या पोटी असं रत्न जन्माला आहे.
म्हणून महाराजांनी जीवनामध्ये कितीही क्रांती करू द्या, धन्यता महाराजांना नाही. धन्य माता पिता, ते धन्यता दादांकडे जाते. आईसाहेब उपस्थित आहे, आईसाहेबांकडे धन्यता करेन, त्यांच्या पोटी असं रत्न जन्माला आलं मायबाप. म्हणून वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी एवढा सुंदर सोहळा केला. का पुण्यस्मरण करायचं, श्राद्ध का करायचं, ते उत्तर आहे का? आई वडिलांचे अनंत प्रकारचे उपकार आहेत. माणसाच्या डोक्यावर महत्त्वाचं म्हणजे मुख्य 3 ऋण आहेत. देवाचं ऋण आहे, ऋषीचं ऋण आहे, पितरांचं ऋण आहे. समाजाची सेवा केली, ऋषीचं ऋण कमी होते. भगवंताची भक्ती केली, देवाचं ऋण कमी होते. आई वडिलांचं श्राद्ध केलं, पितरांचं ऋण कमी होते. तुकोबांना प्रश्न केला, महाराज तुम्ही आम्हाला सांगता ऋण फेडायला, तुम्ही ऋण फेडले का? तुकोबा म्हणले, हो. तुका भेडीत आहे ऋण, तुका भेडीत आहे ऋण, तुका भेडीत आहे ऋण. जगा सांगे आवले गुण, जगा सांगे आवले गुण, भेडीत आहे ऋण. तुका सांगे बरं म्हणे, मी सुद्धा ऋण फेडले. आणि स्वतः करतात नंतर जगाला सांगतात ते संत असतात, आणि स्वतः काहीच करीत नाही, दुसऱ्या दोष देते ती माणसं असतील. म्हणून तुका फेडित आहे ऋण. म्हणून आज पुण्यस्मरण प्रत्येकाचं वैशिष्ट्य. रामाची नवमी, कृष्णाची अष्टमी, तुकोबारांची बीज, नाथांची षष्टी, माऊलींचा समाधी सोहळा, सावताबाबाची पुण्यतिथी, महादेवाची शिवरात्र, देवीची नवरात्र, तुमची आमची पित्र. आपली पित्रात बसा काव काव करीत, आपली काही पुण्यतिथी होत, जगणंच नीट नाही ना. म्हणून ऐका, कुणाला माहित नाही मरण येणार नाही, सगळ्याला माहिती आहे. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार आहे. सध्या तुम्ही महाराज मंडळी उघडून पेलायत, उपजेते नाशन देहाच्या गावा आली, आणि ती तुम्ही पाठ करून बसलाय. कुणाला माहित नाही मरण येणार नाही, सगळ्याला माहित आहे. तू म्हणता महाराज जन्माला येतो ते कस काय जातो? अहो पकवास घेतला की गट्टा फुकट आहे, पेटी घेतली भाता फुकट आहे, मोबाईल घेतला चार्जर फुकट आहे, माईक घेतला वायर फुकट आहे, शर्ट घेतला खिसा फुकट आहे, गाडी घेतली टिपणी फुकट आहे, आणि जन्म घेतला मृत्यू फुकट आहे. त्याला काय भम भरायचं काय? ते आपोआप येणार आहे. मुळात जन्म घेणे ही मृत्यूची पहिली पायरी. विठ्ठल म्हणून ऐका, सगळ्याला माहित आहे येणारा जाणार आहे. कोणाला माहित नाही? सगळ्याला माहित आहे. तुम्ही म्हणता माणसाला जावं लागतं देवाला. अरे देवाला अवतार संपाव लागले, येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार. देवाला अवतार संपाव लागले. आपण तर सामान्य माणसं आहेत माय बाप. येते नाही उरू आले अवतार, इरते पामर जीव किती. तुम्ही म्हणता महाराज
जन्माला येणारा जर जाणारा होता तर देवाने हे जग निर्माण करायचंच कशाला? काय गरज आहे? आई बाप, बहीण भाऊ, प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, समाज. उत्तर आहे का? जन्माला येणं दुःख नाही, मरण येणं दुःख नाही, पण एवढा सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही, हे खरं दुःख आहे. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, कसा जगले ह्याला किंमत. थोडंच जगा पण सुंदर जगा. 51 वर्षाचा छत्रपतींचा जीवन आहे. 392 वर्ष झाले अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. फुकाच्या टाळ्या तरी जरा जोरात वाजवा की. असं फ्रेश बसा सगळी रिलॅक्स. एवढी सुंदर व्यवस्था, मंडपात कूलर लावले ते, इतकं सगळं कुल वातावरण आहे, त्याच्यामुळे जरा फ्रेश बसा सगळं. हाताना टाळी, मुखाना नाम, एवढं तासभर तुमच्याकडे काम. विठ्ठल सगळ्याला जायचंय, पण एवढा सुंदर नरदेमुळे चांगलं जगता येत नाही, हे खरं दुःख आहे. म्हणून किती देव जगले ह्याला किंमत नाही, कसा जगलाय. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती हा शब्द महत्वाचा आहे. नाही तर कीर्ती तर रावणाची व्याज. जेवढी कीर्ती रामाची तेवढीच कीर्ती रावणाची. ज्यांना ज्यांना राम माहिती त्यांना सुद्धा रावण माहिती, पण पेताड तरी म्हणता का रावण की जय हो. कीर्ती आहे पण उत्तम नाही ना. उत्तम कीर्ती ना. देव न मानणारी माणसं भरपूर आहेत. त्यांनी जरी हॉटेल टाकलं तरी असं कधी नाव वाचलं का? शकुनी मामाचं हॉटेल किंवा पुतना ब्युटी पार्लर, शूर्पणखा साडी सेंटर, असं कधी ऐकलं का आपण? नाही का? ह्यांची कीर्ती आहे पण उत्तम नाही. विठ्ठल ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावता महाराज यांची कीर्ती उत्तम आहे. म्हणून राहिल्या त्या कीर्ती जगामाती, राहिल्या त्या कीर्ती जगामाती. जीवन सुद्धा उत्तम जगावं लागेल. आणि अशा संत विचारांनी जीवन जगणारे आमचे आदरणीय दादा पुण्यस्मरण म्हणून ऐका. वंशामध्ये एखादा हरिभक्त घडण्यासाठी त्या वंशामध्ये एखादा मूळ पुरुष असावा लागतो. ज्ञानोबा वारकरी झाले पण परंपरा वजनदार आहे. हरिहर पंतांपासून चालत आलेली परंपरा माझ्या त्र्यंबक पंत, विठ्ठल पंत आणि मग ज्ञानोबा यांचा अवतार प्रगटे. नाथ महाराज पैठण जवळ आहे आपल्याला. आळंदी देहूला गेलो तर ज्ञानोबा तुकोबा आहे, ज्ञानबा तुकाराम. पण पैठणला गेलं ते भानुदास एकनाथ, भानुदास महाराज हे त्यांच्या वंशाचे मूळ पुरुष. भानुदास, सूर्यनारायण, चक्रपाणी, मग नाथ महाराज. तसं तुकोबाराय म्हणतात मी वारकरी झालो ही माझं भाग्य नाही. 8 पिढ्याची परंपरा आहे. विश्वंभर बाबा, हरी, विठोजी, पदाजी, शंकर, कान्होबा, बोल्लोबा, 8 पिढी जगद्गुरु तुकोबाराय. 8 पिढ्या पंढरपूरची वारी केली म्हणून भगवंता तुझी सेवा करणं ही माझ्या वडिलांची परंपरा आहे. अभंगाच्या पहिल्या माझ्या वडिलांचे मिरासी गाते.
मेरा शिगा देवा, तुझी जीर्ण सेवा पांडुरंगा. भगवंता, तुझी सेवा करणं ही माझी परंपरा, माझ्या वडिलांपासून चालत आलेली परंपरा आहे. तसं आज सुद्धा महाराजांचं जे काय वैभव आपल्याला पाहायला मिळते, सगळी कृपा दादांची. मग माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा, तुझी जीर्ण सेवा पांडुरंगा, म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एवढा सुंदर सोहळा. जर आपण वारकरी संप्रदायामध्ये राहणारी माणसीत म्हणून एवढा सुंदर सोहळा होतो, नाही तर ही श्राद्धान पुण्य तिथं करणं लय अवघड झालं. ही बोटा मोजण्यासारखे माणसं राहिले तर हे लोकाला नको झालं. ही एक दिवसाचं कीर्तन म्हणजे टाळण पाकवजन गट्टन हातुडीन कणिकन पावडरन महाराजांन बोर्डन आचार्यन मंडप ही जावी त्याच्या वंशात एवढा कळले. ही सोपं नाही, पण इथं ही माणसं आपण सगळी त्याच्यातली असल्यामुळे एवढं वैभव आहे. हा सगळा महाराजांचा कार्यक्रम नाही तर हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलाय. म्हणून एवढा समाज महाराष्ट्रातून सगळे नामांकित माणसं का आली. हा कार्यक्रम सगळ्याला वाटतंय की हा माझा कार्यक्रम आहे. आणि महाराज त्याच्यात आहे, स्वतःचा जीव त्यांनी त्याच्यात ओतून घेतलाय. माणसं तेवढी कमवली आहेत म्हणून हा ससवा. अरे हे लय अवघड झाले. आईबापाचं पुण्यस्मरण म्हणजे ही बोटा मोजण्यासारखी माणसं आहेत. इतकी लोक आळशी झालेत, पैसा मोकार झाला, हे नको वाटतंय लोकांना. परवा मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला, कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते नाही, मला 20,000 घ्या, पण सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो, पण टकलं कोणाचं करू. हे म्हणा ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याचं. अरे कागांदावाल्यांच्या मुळा उठला, जगू द्या दोतरावाल्यांना. आम्हाला अशी येडपट आम्हाला का त्रास देत असते. म्हणजे बाप तुमचा जायचा आणि चंपी आमची करता काय तुम्ही. आजला काळ कायचं काय कुठं बदल करा ही माणसाला कळा नाही. पण हे असा कार्यक्रम होण्यासाठी आणि दारा टाळवाण्यासाठी भाग्यवंत घरी भजन पूजन. टचित मरण एखादा असल्या ही काही ही असली गायकन वादक हपकून हलक्या काळजात जाग्यावर खलास होईल. हा हे तर ऐकणारी सुद्धा अशी काळीच दट करून बसले तर इथं विठ्ठल ही काय प्रेशर साधा का काय होय दीदी. कोणीच कोणा नुसती बाण खपा अशी मनुष्यातून बाण सुटल्यावरच आहे तर आम्हाला. भाग्यवंता गरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. हे भाग्यवंताच्या दारातच असा सोहळा घडत असतो. हे कुणाची कामं नाहीत. आईबाप सांभाळायच्या जीव आले काय कांच्या 15 दिवस पाळ्यात आईबापांच्या, 15 दिवस थोरल्याकडं 15 दिवस धाकल्याकडं. आणि 31 तारखेचा जर महिना आला ह्यो म्हणतो तू सांभाळ, तो म्हणतो ह्यू सांभाळ. म्हातारी म्हणते दोघं सांभाळ का, मी गावात मंदिरात जाते. मग घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन आणि मग ते गावातला प्रसाद घेते. इतकी अवघड परिस्थिती झाली मायबाप, ही फार अवघड आहे. पण महाराज असतील, त्यांचा संपूर्ण साखरी परिवार, आईसाहेब असतील, आमच्या वहिनी साहेब असतील, दुसऱ्या वहिनी साहेब असतील, हे सगळी माणसं सात्विक विचाराची आहेत. म्हणून हा सोहळा आहे विठ्ठल. आणि श्राद्ध आपण करतो यात नवला, हे अत्यंत पुरातन परंपरा आहे. दशरथ राजाचं श्राद्ध प्रभू रामचंद्राने केले, हा रामायणात उल्लेख आहे. पंडू राजाचं श्राद्ध 5 पांडवाने केले. नाथ महाराजांनी सुद्धा आपल्या पैठणच्या वाड्यामध्ये पितृपक्षामध्ये पितृ जेवायला घातली. आणि जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं श्राद्ध केलंय. विठ्ठल तुकोबा यांचे वडील बोलोबा महाराज निष्ठावंत. आवाज थोडा वाढवा, मागास लागला होता, तसा बदल करू नका. निष्ठावंत वारकरी बोलोबा महाराज, त्यांची पुण्यतिथी जवळ आली. जिजाऊ आईसाहेबांना तुकोबाऱ्यांचं जेवण चालू आहे. जेवण थोडं कमी. जेवण करता करता आईसाहेब आमच्या तुकोबाऱ्यांना म्हणतात, महाराज तुम्ही भंडारा डोंगरात जाऊन भजन करताय, भजन करू नका असं माझं अजिबात म्हणणं नाही. फक्त माझी एकच इच्छा आहे, अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा, दारापुढं मांड ठोका, वारकरी बोला, आपल्या बाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात करा. पुण्यतिथी कोणाची? सासऱ्याची. आणि आनंद कुणाला? सुनबाईला. अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्यांच्याच दारापुढं टाळ वाजत असतो. तुकोबारे म्हणले आवले काळजी करू नको, मोठा कार्यक्रम करू. रामेश्वर शास्त्रींचं कीर्तन 14 टाळकरी. आजही सगळ्या क्षेत्रातली रती महारथी मठाधिपती सगळी मंडळी उपस्थित आहेत. अशी रती महारथी माणसं, मंबाजीबा, मोर्या गोसावी, चिंतामणी देव, अनगडशा फकीर, रती महारथी लोकांना निमंत्रण.
पण अडचण कुठं निर्माण झाली आहे का? ज्या दिवशी पुण्यतिथी आहे तुकोबाऱ्या झोपेतून उठले, इंद्राणीवर गेले, काकडा सुरू केला आणि काकडा असा रंगात आला की आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे, तुकोबाऱ्या विसरूनच गेले आणि तसेच भंडारा डोंगरावर निघून गेले. तो म्हणताना वडिलाची पुण्यतिथी महाराज कस काय विसरले? ते महाराज नंतर आहेत, अगोदर संत आहेत आणि संतांची अवस्था देहावर असून नसल्यासारखी. अस्वाईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा किंवा भक्ता ऐसे जाना जे देही उदा गेले अशा पास निवार. तुकोबाऱ्या भंडारा डोंगरावर गेल्या. जिजाबाला टेन्शन आलं, कधी माल्या येणार, कधी किराणा माल याचा, कधी स्वयंपाक व्हायचा आणि पुण्यतिथीचा सोहळा कसा पार. इथं विठ्ठल दादांची पुण्यस्मरण आहे, आजींचं आहे. असंच देऊ मध्ये झालं हे सांगतोय. तुकोबाऱ्या भंडारा डोंगरावर आता बघा ना, मालकच जर गायब झाला तर कार्यक्रमाचं नियोजन लागन का? प्रसंग माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्मानं बघितला आणि जगाच्या बापानं दान दिशेने उठवून उडी टाकली आणि जगाच्या बापानं गुडघ्यापर्यंत धोतर अंगामध्ये, नेहरू कपडाला, बुका गळ्यामध्ये, विना हातामध्ये चिपळ्या समल्याचा फेटा बांधून जगाच्या बापानं माझ्या तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं. कारण भक्ताचं काम करताना तो लाजत नाही. थाप साधवया भक्ती काज भक्ताचं काम करताना देव लाजत नाही आणि भक्ताचं काम करताना जो देव लाजत नाही अशाच देवाला शरण जा. आईशी याशी शरण जावे, शक्ती जीवे न वंची. तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं. देवाला आनंद वाटायचा, मी तुकोबाराय झालो. तुकाराम होणं काय कोणाच्या भाग्यात आहे का? हा, देव जरी असेल तरी तुकोबाराय होणं एवढं सोपं नाही. देवाला आनंद, मी तुकोबाराय झालो. वेश का होईना मला परिधान करायला मिळालं. आणि ओरिजिनल तुकोबारे तिकडे भंडारा डोंगर, दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद, तिकडे चिंतन चालू आणि इकडे जिजाबाला टेन्शन. पण जगाच्या बापानं बैलगाडीवरून किराणा माल दिहुनगरी, इको कमी करता बोलताना, दिहुनगरीमध्ये प्रवेश केला. कारण तो देव लाजत नाही व काम करताना. आता पैसे देऊन माणसं कामाला मिळत नाहीत. 30,000 रुपये एकाला महिना ठरला. मालक म्हणला ही काम करा, ते मला ओके, पण शेठ माझे बी 2 अटी मान्य करा. म्हणले काय? मला झोपीतून उठलं की जेवायला लागतं. म्हणले दिलं. आणि दुसरी अट काय? मला जेवलं की झोपावं लागतं. मग काम काय स्वप्नात करणार आहे? म्हणजे नुसता लबाटीचाच धंदा येणार राव. म्हणजे पैसे देऊन माणसं काम करणार. जगाचा बाप इथं कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. देवाच्या खांद्याला गट्ट पडलं होतं पाणी बरोबर. पाणी वाहिलं. कीर्तनात विना घेण्याचं काम केलं.
आता येण्याचं तर लय हाल आहे सप्त्याने. भावकीव पाळ्या लावल्या ते काय काय गावात. भावकीव नाही येणं घेतला तर मग आळंदी माणसं आणावं लागतात येण्याला. लय अवघड आहे. मग एका गावात एका मित्राने येणं घेतला. कीर्तन संपल्यावर रातच्या 12 वाजता. गाव असं खतरनाक होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजल्या तरी मंडपात कुत्रच नाही. 12 तास एकटंच म्हातारा येणं घेऊन ताटलं म्हणे. जॅम झालं. पोट फुगलं. त्याचं काय करावं ते कळाना. डोळं पांढरं केलं म्हाताऱ्याने. दुपारी 1 वाजता एक जण बोहळा माणूस मंडपात पाया पडायला. आता ते पुढचं बोहळं होतलं आणि म्हातारं 13 तास येणं घेऊन ताटलं होतं. ते जॅम झालं होतं. आणि मग ते पुढच्या बोहळ्याने पाया पडलं. म्हातारा म्हणला फक्त 1 मिनिट, 1च मिनिट माझ्या गळ्यातलं ना तुमच्या गळ्यात. की मी बाहेरून आलो लगेच परत मला द्या. आता पुढचं बोहळं होतं. त्याला वाटलं म्हातारा खरंच बोलतंय. म्हाताऱ्याने गळ्यातला येणं काढला आणि पुढच्याच्या गळ्यात टाकला. म्हातारा गाव सोडूनच निघून गेलं. मला ह्या गावातच राहायचं नाही. मला आपल्या 13 तास एकाच माणसं कुठे येण्याची पाळी असते बाई. पण देवाने विना घेण्याचं काम केलं. विना घेऊन देव कीर्तनात नाचत होता. गंध उघडून देण्याचं काम केलं आमच्या नाथ महाराजांच्या घरी देवाने. असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी, न सांगता कामं करतो. त्याच पद्धतीनं तुकोबाऱ्यांच्या घरी तुकोबाऱ्यांचं रूप धारण केलं. बैलगाडी घेऊन किरण मला असा देहूनगरीत प्रवेश केला की पारावल्या मंडळींचं डोळं फिरायला लागलो. पारावलेलं ही चित्रे असतात. नुसतं गावचं कुटानं. ह्याचं असं झालं आणि त्याचं. अरे तुझं बघ ना. हा स्वतः माळ घालीत नाही, घातली तिची टिकून देत नाही. एखादा गेला वाऱ्याला आला माळ घालून गप माराव का नाही. ग्रामपंचायतीने सत्कार केला पाहिजे. येड्यावाने करीत होता. घातली माळ सत्काराने त्याला टुचून बोलतात. थापला काय बुका, रेटला काय गंध आहे. घातली गाळ्यात तर तुळशीची माळ, वाजवी देवाच्या नावानं टाळण, केलं बुक्यानं कपाळ काळ. हे मग तो नसते घातली तर बरं झालं असतं रे. ते इरीमध्ये पाहायला जाताना अशी उलटी बुडी घेताना माळ पाण्यातल्या पाण्यात सोडताना वर आले म्हणता यो पावतानाच गेली ना तो काढली. ती निघत नव्हती. ती अशी कानात गुतत होती. पण तो उलट्या बुड्या घेऊ माळ काढली. ह्यांच्या बेल हे असं समाज हे चित्र आहे. चांगल्या माणसाला लई तरस आहे म्हणा. आम्हाला तरी काय नीट बोलत आहेत का काय तवा. मी सकाळ कीर्तना निघालो. मला चौकात एक जण भेटला. जे अरे मी मला जे अरे ते मला मावली कुठं आहे आज खेळ. अरे आम्ही काय कोला टीका काय खेळ करायला का मटका लावलाय का जो. म्हणजे सहजच बोलतात गपकून. त्यांनाच कळत नाही. लई चित्र माणसात म्हणा काय बोलते त्याचा नेम नाही. मला कीर्तन करताना कंबार का बांधता मग काय नरडा बांधाव का काय. आणि तो नरड्याला घेतो मंडपाला झोका. अशी माणसं ही चित्र सहजच बोलतात पण त्यांनाच कळत नाही. काय बोलते त्याचा नियम नाही. ही माणसं कशी आनंद वाचाळ परळती बरळ आनंद वाचाळ आनंद वाचाळ बैलगाडीवरून किरणामाल आणि जगाच्या बापाने देहूनगरीत प्रवेश केला. पाराव चर्चा देहूमध्ये काय वानगडी. तुकोबारांना परत दुकान टाकायचं काय. दुसरा मला गप. त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे. अख्ख्या गावाला आज गाव जेवणे म्हणले. रामेश्वर शास्त्रींचं कीर्तन मोठा कार्यक्रम आहे म्हणले. ओके पंक्तीला जावं लागेल म्हणले. भगवंत आले. किरणामाल उतरवला. जिजाबाईचा आनंद गगनात मावना. काय माझ्या तुकोबारांना संसाराची ओढ. किरणामाला उतरवला. कीर्तन सुरू झालं पण तुकोबाऱ्यांचं कीर्तनात लक्ष नाही. आचार्याची व्यवस्था, पाहुण्याची व्यवस्था, आलेल्या माणसाचं नियोजन. जिजाबाई म्हणायची कीर्तन म्हणले आमच्या महाराजांना दिवस कळत नव्हता, रात्र कळत होती. आणि आज तुकाराम महाराजांचं कीर्तनात कसं काय लक्ष नाही. तिला वाटायचं सासऱ्याच्या पुण्यतिथी दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायचा ह्याची अक्कल आली. ती पळत पळत यायची बाबाच्या फोटोच्या पाया पडायची. बाबा माझ्या तुकाराम महाराजाला असं संसाराला चिकटून ठेवा. 2 महिन्याला पुण्यतिथी घालीन. मात्र फुटूतून हसायचं म्हणायचं आवले तो तुझा मालक नाही, तो जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेर आलो तर टाळकरी थांबत्यान का.
म्हाताऱ्याला माझ्या वाटाची माझ्या पुण्याला देवाला बरं बोललो बाबांच्या पुण्यतेला देवाला आणि आज आमच्या असणाऱ्या दादांच्या पुण्यतेला देव नाही आलाय इको जे ते कीर्तनाची जागा जे ते कीर्तनाची जागा ह्याला बहारुडाचा झटका म्हणतात जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा जिथं कीर्तन आहे देव तिथं देव आहे आज सुद्धा भगवंत आलेले कोणत्या रूपाने सांगता येत नाही माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेथे तयापाशी पांडवा हरपला मी घेवसावा जेत नाम घोष बरवा करते माझा जिथं नामाचं चिंतन चालू आहे तिथं भगवंत आहे आज सुद्धा विठ्ठल दादांच्या पुण्यस्मरणाला भगवंत आल्याशिवाय राहणार नाही वारकरी जेवायला बसले भगवंतानं पात्र वाढले पदार्थ वाढले खरकटी भांडी उचलली खरकटी भांडी धुतली संध्याकाळच्या 6 वाजता म्हणतात आवले ज्याची भांडी आणली होती त्याची पोच करून येतो भांडी बैलगाडी ठेवली हे तुकाराम महाराज गावातनं बाहेर निघायला आणि ते ओरिजिनल गावात शिरायला एकच टाइम तुकोबऱ्यांच्या मनात एकच चिंता आता जिजाबाई काय बोलेन सांगता येत नाही पण देव चतुर आहे चतुर राहतो शिरोमणी गुण लावण्याची खाणी दुसऱ्या रोडने गाडी काढली तुकोबऱ्यांच्या काय लक्षात आलं नेमकं कोणी पण मनामध्ये एकच चिंता आता जिजाबाई काय बोलन सांगता येत नाही बरं पुण्यतिथी तिच्या बापाची नाही ना ह्यो बी महत्वाचा मुद्दा आहे ना माझ्या वडिलाची तिला आनंद मला लक्ष नाही भगवंता मोठं संकट आले कसं तारायचे तार रे बाबा नाराज अंत करणार तुकोबाऱ्या घरामध्ये प्रवेश करणार जिजाबाईनं घरातच आवाज टाकला थांबा बाहेरच थांबा तुकोबानं म्हटलं घरात बी घ्यायना काय आणि आईसाहेब घरातून बाहेर आले आणि मोकळे नाही पंचर तिथं ताट आणि महाराजांची आरती सुरू केली आरती तुकाराम स्वामी सद्गुरु दामा सचितानंद मूर्ती पायदा कवियामा आरती तुकाराम आणि तुकोबऱ्यांची आरती सुरू केल्यानंतर तुकोबऱ्यांच्या नेमकं लक्षात येईना की ही नेमकं खरंच मोकळ्या मनाने आरती करते का टोचून आरती करते व नेमकं गणेश महाराज लक्षातच येईना आमच्यात तुकोबराय म्हणले आपलं चुकलंय तर गप्प बसा कारण ह्यांची तत्व लवकर आपल्याला कळणार नाही महिला मंडळांचं हा त्यांच्या डोक्यात एक मनात तिसरंच असतं हा मालकाला वाटतं मालकिनीचं माझे असले प्रेम आहे तुमच्यापेक्षा त्यांचं त्यांच्या भावावर 1% का होईना जास्त प्रेम आहे महिला मंडळांचं महिलावर भावावर जास्तच प्रेम करणार त्या विडाला 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 वा आदरणीय आमचे आपेगावचे ज्ञानेश्वरजी दादाही कार्यक्रमाला उपस्थित झाले दादा आले म्हणजे आपेगाववरून डायरेक्ट आपल्याला माऊलीच भेटायला आले हा कारण ज्ञानोबरायांच्या या संस्थांसाठी काया वाचा मनानं अहोरात्र कार्य करणारे व्यक्तिमत्वांचे आमचे आदरणीय दादा खूप 8 तास असतो संप्रदायासाठी दादांच्या सगळीच रथी महारथी माणसं उपस्थित आहेत विषय कुठं चाललेला
अंग असं महिलांचं आपल्या लक्षात येणार नाही, कारण त्यांचं भावावर जास्त प्रेम. हिता आपला विषय चालला होता. मला काय वाटतं ते बारीक निरीक्षण करा. माता माणूस संसार किती चिकाटीनं करतात बघा. संसार करताना त्याला तर पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, भाऊबीजाला माहेरला जातात, साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. आणि त्याला त्याच्या उसाला खट टाकणं म्हणून तुम्हाला सागड्या मोकळा वेळ तेव्हा म्हणजे खायचं एकाचं आणि गायचं एकाचं. आणि तिकडून साडी आणते मालकाला दाखवते भावाने घेतली, तो बी म्हणतो छान आहे, अरे तुझाच माल आहे. खिशात हात घालून बघत जा, नोटा कुठं गायब होते ते कपडे धुताना. ते ह्यांचं भावाप्रेम असतं. हे आताच नाही, 700 वर्षापूर्वीच आहे. भावाला रागाला ताटीचा दरवाजा बंद केला, बहीण पुढाली दादा. या बहिणीवर जर तुमचं खरं प्रेम असेल, ताटीचा दरवाजा उघडा आणि बाहेर या. मी त्या कल्पना मागे सारा खरं प्रेम असल, ताटीचा दरवाजा उघडा आणि बाहेर या. हे बहीण भावाचं प्रेम आहे. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि हे बहीण भावाचं प्रेम टिकवलं पाहिजे. माहिती आता राहिलं नाही, जमिनीला मार्केट आल्यामुळे. बहीण भावा दावाला ती 50 लाख अकाउंटला टाकून मग सहीला येऊ. जेम झाले ते भाऊ, जिकडे रोडच्या कडेच्या ज्यांच्या जमिनी MIDC रेल्वे समृद्धी आहे, चिमणीवणीच तोंड झाले ते. समाधान दादा तुमच्याकडून गेला नाशिकच्या जवळ, सह्याच मिळणार. बहिणींच्या मनात काय नसतं, पण दाजी आगाव असतो. पैसे माग पैसे माग. हा तसं करू नका. बहिणींना सांगतो जरा मापात घ्या, भावांना सांगतो तुम्ही बी सहकुशीने थोडंफार द्या ना. सगळं तुमच्याच बापाचं आहे काय तर. म्हणजे दोन्ही बी बाजू महत्वाच्या. तुकोबाराय म्हणले आरती करते म्हणजे नेमकी ही कशी करते कळा ना, पण आपलं चुकलं तर गप बसा. तुकोबारायने घरात प्रवेश, बसाय पाट्या काय पाठ उदबत्यांचा घमघमाट पंच पाकवणार. तुकोबाराय मला एवढी शेवा, नेमकं काय झालंय. जेवण करता करता ऐसे म्हणतात काय महाराज आज दिवसभर काम केले, तुम्ही हाताला हात आहे का पायाला पाय. तुकोबाराय म्हणले मी तर डोंगरा होतो भजन करायला, हे तर कोण आलं. महाराज काय वडिलांच्या पुण्यतीला तुम्हाला आनंद होता, खरकटी भांडी सुद्धा तुम्ही तुमच्या हाताने धुतली. मग तुकोबारांना कळालं इतक्या खालच्या पात्रतेचं काम करण्यासाठी फक्त माझा बापच हे काम करू शकतो. पांडुरंगामुचा पिता, रखू माई आमुची माता. बाहेर आले, हात वर केले, भगवंताला हाक मारली, भगवंता मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये येतो, पुण्यतीचा सोळा पार पडतो आणि चुरून निघून जातो. का रे देवा, चुरून भक्ती केली का? तुला परत यावं लागन आणि जोडीनं दर्शन द्यावं लागन. जगाच्या बापाने पंढरी सुलीन आईसाहेबाला घेऊन भगवंत परत देवनगरीमध्ये. तुकोबाने पहिलाच प्रश्न केला, माझ्या वडिलांच्या पुण्यतिथी या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती? तर देवाने उत्तर दिलं, तुकोबाराय तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण नाही. आणि ह्या ऋणाचं वजन कमी करण्यासाठी तुमच्या रूपामध्ये काम केलं. अनेक सामान्य वारकऱ्यांना तुकोबाने विचारलं, महाराज तुमच्यासारख्या सामान्य हरिभक्ताच्या घरी जगाचा बाप तुमच्या रूपामध्ये का काम करतो? तुकोबाराय म्हणजे देव माझ्या रूपामध्ये इथं काम करतात हे माझं पुण्य नाही. अरे देव या ठिकाणी यावं म्हणून माझ्या वडिलांनी एकादशीचा उपवास केलाय, द्वादशीचा पार नाही केलाय, आणि संत महात्म्यांची परंपरा जोपासली अभंगाच्या दुसऱ्या
वा उपवास पारिणी राखिला दारवंटा केला भोगवटा लागे. उपवास केलाय, द्वादशीचं पारणे केल्या, संत महात्म्याने घालून दिलेली परंपरा जोपासली. उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा लागे. आणि प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी भोगवटा सहनच करतो, कारण तुकोबारा म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपली कुरवंडी वाळवणी एका एके केला मिराशी जादनी कडी वागवणी भार खांदी. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ भजनानंतर पाहू. एकदा हातानं टाळी मुखानं नाम सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन काढायचं. डोबार कुमाये डोबार कुमाये डोबार कुमाये डोबार संगीत विशारद भजन सम्राट कैलास महाराज पवार आणि संजय महाराज देवकर या दोघं. Thank you.
गुणवान मंडळी एकत्र आल्यानंतर काय आनंद हा वेगळाच असतो. म्हणून आहे ना आणखी एक 5-10 मिनिटं. उन्हामुळं परत मग तसं नाही का. हा. माझ्या वडिलांची मी राशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारिणी राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे. प्रत्येक बाप आपल्या मुलासाठी भोगवटा सहन करतो आणि कसा करतो ऐका. कष्ट करो अरे हाडाची काढाची वाचन आणि रक्ताचं पाणी आवाज थोडा कमी करा. चप्पल तुटली बापाची फडक्यानं बांधली कधीतरी बापाचा बनेल बघा. स्वतःच्या बनेला एक छिद्र पडलं तर माणूस नवीन घेतो. बापाच्या बनेला 25 छिद्र आहे. पण तुमचं जीवन उभं करायचे म्हणून स्वतःचं मन मारून जातो. अरे ढगात गेलेला सूर्य परत दिसेल, माती आड गेलेला तुमचा बाप परत दिसणार नाही आहे तोपर्यंत सेवा करा. देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नव्हतं म्हणून देवानं आपला प्रतिनिधी प्रत्येकाच्या घरामध्ये पाठवला. आणि तो प्रतिनिधी म्हणजे तुमची आई आणि वडील आहे. बाळासाठी झिजविली काया शिरावर धरली ताळ सुखाची छाया रक्त जाळली पाजिले रक्त तुला कधी कळणार जगामध्ये माणसं प्रेम करतील काहीतरी स्वार्थी, पण आई वडील प्रेम करतात ते निस्वार्थ. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती नाही तोपर्यंत सेवा करा. लय अवघड माणसे काय काय ठिकाणी आहे तोर म्हातारा बिगर वाकरीचं मेलं म्हाताऱ्याचं बोटून नदीला गंधन बुकन हरण अगरबत्त्या मरणाच्या आणि 10व्याला गुलाबजाम. लोकांना कुठलं खावा हे कळत आणि 30 गुलाबजाम हाणलं 10व्याला लोकांनी. म्हातारा फोटोतून म्हणतं बिगर भाकरीचा मेलो रे आणि लोकाला गुलाबजाम. म्हातारा म्हणतं पोरांची चूक नाही पण खाणाऱ्याला कळलं पाहिजे ना. मग म्हातारा म्हणतं खाणाऱ्याच्या राशीत घुसतो. मग माणसं म्हणतात आम्ही 10व्याचं खातच नाही रे, नको म्हातारा उठायला. लोक मग म्हाताऱ्याच्या पुढची लय अवघड आहे. इतकं कमी करायचा आवाज ठेवा पाहिजे तसं मोकळं करा. आपला फोटो सुद्धा घरात लावायला जीव आले. बापाचा फोटो पोरांना लावला तर सुनबाई म्हणजे म्हातारा माझ्याकडे बघत आहे. आता बघत आहे म्हणल्या डोळं उघडं ठेवून बघणार नाही म्हणले राज्याला जास्त मोठ्याने बघत. आता काय डोकं लावा काढला फुटून टाकला कोपऱ्याला. आई बापच लोकांना नको झाले तर. आणि नुसतं आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आम्ही बी नीट राहायचं. आम्ही तुम्हाला सांगायचं आई वडिलाची सेवा करणं, आम्हीच बोंबलत फिरायचं. लोक बदलाय मोकळी नाहीत. एकदा तसंच झालं. एका महाराजाचं 10व्याला प्रवचन चालू होतं. महाराज मोठ्याने आरडायचा आई वडिलाची सेवा केली पाहिजे. चालतं बोलतं दैवत मातृदेव पितृदेव लेकून नुसती प्रमाणात टाकायचं. लोक म्हणले काय अभ्यास आहे रो, आई वडिलाची सेवा करायला सांगतो या. पण निम्या प्रवचनातून एक म्हातारं उठलं, त्यांनी चप्पलच काढली. इमान टायर कोल्हापुरी अशी काताडी दगडावणीच असतं ते टाच. आणि ते म्हातारं महाराजाच्या जवळ आलं. महाराजाच्या डोक्यात काढ
उशीने ठोका टाकल्यावर महाराजाला तर झाकच आले बो. गावातली पोरं म्हणले ह्याचा हॅमिंग मार थोडा कमी ठेव. काय हां गास म्हातारा जरा चित्र दिसतो रे म्हणले ह्याने महाराजाला झपकिवले. दर्र म्हाताऱ्याला 2-4 पोरं धरायला आल्यावर महाराज म्हणले म्हाताऱ्याला धरू नका. म्हणले का? ह्यो माझा बाप आहे. मग बाबा महाराजाला का झपकिवलं व? म्हातारा म्हणतंय ही पर्वत्याना तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून ह्याला झपकिवला. या नुसतं आम्ही तुम्हाला सांगायचं ना, आम्ही बी नीट राहायचं तर समाज बदलला. आणि चालतं बोलतं दैवत इको माय बाप केवळ काशी करपेताने टाळ्या वाजविल्या म्हणजे बरं वाटतंय जरा आम्हाला. हा, कारण त्यांच्या आवाजावर महाराष्ट्र फिदा आणि भागवत कथा असेल, रामायण कथा असेल, अशी सगळी रती महारथी मंडळी आज उपस्थित. माई बाप केवळ काशी ते नवजावे तीर्थाशी. चालतं बोलतं दैवत त्यांची सेवा करा. तरुण मुलं भरपूर आहेत आज या ठिकाणी. तरुणांना सांगणे परमार्थ तरुणपणात करा, जेवण आहे तरुण घ्या, परमार्थ करून राहील जाय त्या सगळ्यांना मरून मेले, बाकीचे रडत्यानं वरून वरून तुला टाकताना पुरून. अरे मग येणं परमार्थ करून राहा, सगळ्याला धरून आणि मरू नको झुरून झुरून. विठ्ठल आज ही महाराष्ट्र गाजवणारी माणसं ही सगळीच मंडळी गायक असतील वा तरुण तडफदार. हा, आणि सध्या तरुण पिढीचे कीर्तनकार जेवढे असतील, गायक असतील, वादक असतील, सगळे एका आईच्या लेकरासारखं राहतात. ही सांप्रदायिक क्रांती माय एवढी तरुण तडफदार माणसं आणि ही कलेच्या क्षेत्रात टॉपला असणारी सगळी माणसं आहेत, पण भावाभावासारखं एकमेकावर प्रेम करतात. आणि ही वारकरी संप्रदायाने तरुण पिढीमध्ये अक्रू महाराज ही केलेली क्रांती मायबा. आणि त्याचा अक्रू महाराजांसारखी रत्न ही तरुण पिढीचा आदर्श आहे. अशी नवीन नवोदित कीर्तनकार असतील, गायक असेल, आणि महाराजांचं तर असं प्रेम करण्याचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. कारण इतकी कलाकार, इतके गायक वादक मी जिंदगीत कोणी महाराजाच्या घरी एकत्र आलेले बघितले नाहीत. हे फक्त महाराजांच्याच घरी बघितले. एवढं सोपं नाही मायबाप, परंतु हे प्रेमाचं वलय, महाराजांचं प्रेम तुम्हाला आज या ठिकाणी घेऊन आलेलं आहे मायबाप. आणि हे आणि अन्नावर साखरे असल्यामुळं काय इतकं गोड व्यक्तिमत्व आहे की कुणी आलं की माणसाचं एकदा जवळ आल्यास नंतर तो कधी मायबाप दूर गेला नाही. आणि म्हणून आज एवढा समाज, एवढा सुंदर आणि एवढा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणून महाराजांच्या बाबतीत एकच वाक्य सांगतो. आणि महाराष्ट्रात टॉप 10 कीर्तनकारांपैकी महाराज आहेत, पण तरीसुद्धा त्यांना त्यांच्या मोठेपणाचा कसलाच अहंकार नाही. नम्रता, माणसं जिंकण्याची कला आहे मायबाप. म्हणून स्वभावाच्या दृष्टीनं त्यांच्यामध्ये कसलाच नाही अभिमान. म्हणून आज इतके जमले गुणवान. आणि त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर तृप्त होतात कान, आणि म्हणून त्यांना समाजात आहे मान. आणि असे महाराज आमचे मित्र आहेत, ह्याचा आम्हाला आहे स्वाभिमान. विठ्ठल आणि महाराज असतील, महाराजांचे मामा असतील म्हणजे माणिकरावजी पांढरे, यांनी सुद्धा देशाची सेवा केली. आर्मीमध्ये होते आणि आता गेवराई सारख्या तालुक्याच्या ठिकाणच्या तलाठी क्षेत्रातलं काम ते पाहतात मायबाप. आणि त्यांच्यासुद्धा असणाऱ्या आईसाहेबांचं आज हे पुण्यस्मरण आहे. आणि अशी सगळी त्यांच्या परिवारातली माणसंसुद्धा महाराजांवर अत्यंत प्रेम करतात. म्हणून एवढा सुंदर सोहळा, देशाची सेवा. आता देश सेवा काय असतो, जवान काय असतं, हे महाराजांच्या मुखातून आपण नेहमी महाराष्ट्रभर ऐकतो. ते वेगळंच सांगण्याची गरज नाही. पण ते तिकडं सीमे उभात म्हणून आपण बसतोय, ते जागेत म्हणून आपण झोपतोय, आणि रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून ते भारत मातेची सेवा करताय. म्हणून त्यांचे जेव्हा इकडं आपण सप्त करतोय, म्हणून आर्मीतल्या जवानासाठी सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे जे देशासाठी लढले ते अमर होतात, मेज झाले. ही देश सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडते. आणि असे देश सेवा करून परत समाजाची सेवा करण्यासाठी आलेले आमचे मामा पांढरे मामा, त्यांच्यासुद्धा मातोश्रींचं हे पुण्यस्मरण. आज हा संयुक्त पुण्यतिथीचा कार्यक्रम, ही माणसं जिंकण्याची कला म्हणून सांगणे. तरुण तडफदार, परमार्थ तरुणपणात करा. दात पडल्या म्हणतो मला माळ घालायची, म्हणजे तुला तिकडला चावाना म्हणून हिकडला भात खायचा काय तुला.
गुडघ्याच्या वाट्या सरकल्यावर काय काय म्हातारी मला म्हणतात आता मला असं वाटतंय देहू ते पंढरपूर पायवारी केली पाहिजे. आता टेम्पूत बसून जा लागला पायवारी करा घाटात कॉल माडशील. परमार्थ कधी करायचा जोवरी सकळ सिद्ध आहे हात चालावा या पाय तव तो आपले स्वैतच आहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. परमार्थ हा तरुणपणात केला पाहिजे. म्हणून तरुण पिढी भरपूर आहे. तरुणांना सांगणे कष्ट करा. कष्टाशिवाय कोणतंही क्षेत्र नाही. आज भरत महाराज असतील ही सगळीच मंडळी ही आज गायन क्षेत्रातली सगळी टॉपची माणसं नुसता 6 वर्ष जाते थप बसाय 6 महिने जातात. ही तर ऐकताना आपल्याला बरं वाटतं पण ह्यांचं 15 वर्षाचं मागचं तप आहे हे. म्हणून आज समाज त्यांच्या एवढं प्रेम करतो. आम्ही बोलतो माझी हे तर आतून बनेल बोल झालंय आमचं. लोकांना वाटतं महाराजाची लय गप महाराजाची मजा ही 2 तासाचा कीर्तन आणि प्रवास 22 तास करावा लागतो. आहेत का झोपा आणि लोकांना वाटतं गाडीन इशीन मजान. अरे कशाची इशी कुकरमध्ये बटाटा शिजून निघतंय तसं माणूस शिजून निघतंय. हे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ही आता सगळी तुम्हाला काय वेगळं सांगण्याचे अनुभव का आपण सगळी त्याच क्षेत्रात ही काय कोणतंही क्षेत्र असते त्याला कष्टाशिवाय पर्याय. आज मी बोलतो म्हणजे मी पहिलीत असल्यापासून कीर्तन करतो आणि सध्या माझं 25 वय चालू आहे. 17-18 वर्षाचा सांप्रदात माझं रेकॉर्ड आहे. हे तुमचं प्रेम आहे. कष्टाशिवाय पर्याय नाही हे मला सांगायचं आहे मायबाप. नाही तर कष्ट आता लोकांना फुकट वाटतं म्हणून आपल्या 12 कडीची सुरुवात कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा काम करा कर्तव्य करा आणि मग खा. ख आधी कन मग ख काम करा मग खा. पण खायचं त्याच्यातलंच खा. कशातलं बी खायला लागली हो. रोड मधलं खात्यात डांबरीतलं खात्यातलं यो बाबा लय पटलं गाडी. हा ती म्हणते ना आता शिक महाराज मुद्द्यावा आलाय. खायचं त्याच्यातलं कशातलं खायला लागले. आणि एक सांगतो कशातलं खा पण 3 गोष्टीतलं खाऊ नका. देवाचं गावाचं आणि भावाचं. हा कधीच खाऊ नका. देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. मग बाकी काय खायचंय ते खा पण सांभाळून खा. कष्ट करा आणि मग खा. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. गर्व. आणि मी कोणत्या पक्षाचं नाही पण ऐका तत्व आवडल्यावर वर्णन करणं ही काळाची गरज आहे. मोदी साहेबांना गर्वच नाही पक्ष नाही पण त्यांचं उद्दिष्ट सांगतो. त्यांनी एकच तडाखा धरला कुठं गेलं की जय हरी. नम्र झाला भूता तेने कोंडिले हात जोड. राम मंदिराचं भूमिपूजन होतं. मोदी साहेब भूमिपूजन आहे. लोकांना वाटलं डोकं ठेवत्यान हात जोडत्यान काहीच केलं नाही. डायरेक्ट लोटांगण घातलं मोदी साहेबांनी. मग काय काय त्याच्यातली विरोधी माणसून राजकारणासाठी करावं लागतो गप राजकारणाचं. इथं सदस्य झाला तरी तो राम राम घाली नाही आणि इथं देश ताब्यात आहे. त्या माणसाच्या अंतकरणात काहीतरी अकरू महाराज दया किंवा नम्रता भाव आहेच ना. असं 125 कोटी जनतेचे मालक आहेत पण नम्रता. त्याच्या पुढचं आळंदी पंढरपूर देहूच्या रोडचं उद्घाटन होतं. मोदी साहेबांचे ऑनलाईन उद्घाटन सुरुवातच केली रामकृष्ण हरी किंवा अभंग म्हणून दाखवतो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि लोक मग म्हणले असा पंतप्रधान परत होणे नाही. पक्षाचं जाऊ द्या पण तत्व सांगतोय नम्रता. म्हणून गर्व येऊन देऊ नका. ग. आणि ज्याला गर्व आला तो घरापुरताच मर्यादित राहणार. घ क ख ग घ. आणि ज्याला घराच्या बाहेर वाटतं क्रांती करावं लोकांनी मला सलाम करावं त्यांनी कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. चमच्याला विचित्र असतो ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. चमचे सांभाळा रे. हा हा म्हणजे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही. देव सुद्धा त्याच्या डोक्यावर छत्र धरतो. छ च आणि छ. शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र धरलं कारण आदिलशाही कुतुबशाही मुघलशाही कुणाचा चमचा होणार नाही. माझं रयतेचं राज्य निर्माण करणार म्हणून छत्रपती झाले. छ च आणि छ. आणि ज्याला वाटतंय महत्वाचं आहे बरं का आपल्यासाठी ज्याला वाटतंय आपल्या डोक्यावर देवाने छत्र धरावं त्यांनी कधीच कोणावर जळू नका. ज. माणसाने मळका असावं पण जळकं नसावं. अरे सगळे आपलीच माणसे सारखं प्रेम करा. हा पटलं तुम्हाला. हा 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 म्हणून हा कधी कुणावर जळायचं नाही माय बाबा. ही सगळी आपलीच माणसे आणि ही तिथं तशी माणसं नाहीत म्हणून आज एवढे खेळेमेळी वातावरणामध्ये शेव नाही तर इतकी पहिलवान आल्यावर हाणामारी झाली असती. पण ही एका आईच्या लेकरासारखं राहते कारण सगळे आपली माणसे मोठ्या मनानं सगळी प्रेम करतात. कधी कुणावर जळू नका. जो आयुष्यात कधी कुणावर जळाला नाही देव सुद्धा त्याचे झाडा झडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राहा. ट. मुद्द्यावर ठाम राहा. ठ. संकट आल्यावर डगमगू नका. ड. आणि मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. आणि प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. त. क्षेत्र कोणतं त्या क्षेत्रात टॉपला गेलं तर आनंद आहे. तरबेज व्हा. आणि तरबेज होण्यासाठी
थकू नका. यश मिळन पण जरा दम धरा. आणि दम धरण्यासाठी धाडशी व्हा. आणि धाडशी जरी झाला तरी नम्र राहा. आता आखी बाराकडे सांगा मी काय उक्ती घेतली का काय? ऐकणाऱ्याला वाटतंय आता हे हळूहळू नेपर्यंतच नेणं आपल्याला. नाही नेणार. बाकीचं डोकं तुम्ही लावा मग शेवट तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. शेवट ने पण सुरुवात कष्ट करा हे मला सांगायचंय. आज अक्रू महाराज सुद्धा असतील, आई साहेब असतील, किती शून्यातून दिवस पाहिले आमच्या आई साहेब आणि मायबाप. आणि महाराज तुमची आई आणि आमची आई साहेब सारख्याच आहेत मायबाप. सारखंच व्यक्तिमत्व, दिसायलाही सारखे आणि व्यक्तिमत्व सुद्धा तसंच. हे आज जुने दिवस आठवल्याच्या नंतर हे सोपं नसतं. आज हे समाज एवढं प्रेम करतो, आज एवढं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, हे सोपं नाही. ह्याच्या मागं अनंत वर्षाचा अनंत हाताचा सामना करावा लागला असतो संकटाचा. त्यावेळेस मायबाप हे वैभव प्राप्त होत असतं. म्हणून ऐका, आजचा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठवासी दादा जरी हे लोकांमध्ये नसतील तरी अक्रू महाराज हा सोहळा आमचे विठ्ठलदादा स्वर्गातून पाहतात आहे. आणि हा सोहळा पाहून ते वैकुंठातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम केला. आजी सुद्धा आज आशीर्वाद देणार, कारण हा सोहळा पाहून ते आशीर्वाद का देतात तुकोबारे सांगतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पाहता ती वाट स्वार्थीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वार्थीचे पूर्वज. कल्याण इच्छित न तुला, कल्याण इच्छित न तुला, पाहता ती वाट सोहळा पाहून वैकुंठवासी विठ्ठलदादा स्वर्गातून या परिवाराला आशीर्वाद देणार. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती व्हावी कुळा, या सगळ्या कुळाचं कल्याण होणार. मायबाप हा पूर्वजांनी दिल्या आशीर्वादामध्ये ती सामर्थ्य, तो अधिकार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात ही सेवा अरे माझ्यापासून नाही, केला भोगवटा आम्हा लागी. अरे वंश परंपरेनं मी तुझा दास हे सोडून दे देवा. मी स्वतःसाठी तुझ्यासाठी अवतार घेतले. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. अंबऋषी, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव 6 अवतार जगद्गुरु तुकोबाराय. 6 अवतारामध्ये मी तुझी सेवा केली तरी भगवंता वैकुंठाला नेण्यासाठी प्रत्यक्ष जर तुम्ही येणार नसाल तर तुम्हीच तुमच्या मनाला जा विचारा अभंगाच्या शेवटच्या चरणात. वंश परंपरा दास मी अंकित, आवाज द्या, आवाज. वंश परंपरा
कीर्तनात तुकोबारे सांगतात वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कवना. एवढी सेवा करून भगवंता जर प्रत्यक्ष वैकुंठाला येण्यासाठी तुम्ही येत नसाल तर काय सेवेचं फळ मिळालं. मग प्रत्यक्ष भगवंताने प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्ते मानव देह घेऊन निजामा गेले निळा म्हणे सगळा संधा दोषविले. अशा पद्धतीने तुकोबाऱ्यांचे हे सदैव वैकुंठ गमन. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन वेळ झालेला आहे, जास्त वेळ घेत नाही. चाल घ्यायची ना, एक शेवटची चाल होईल, नंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम अगदी 10 मिनिटामध्ये सगळा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आपण 2 तास बसलो, एक 5 ते 10 मिनिटासाठी कुणीही उठायचं नाही, सगळ्यांना विनंती. या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं आदरणीय साखरे महाराज असेल त्यांचे संपूर्ण परिवार, पांढरे परिवार यांच्या विनंतीला मान देऊन सर्व महाराष्ट्रातून व्यक्तिमत्व, पाहुणे मंडळी, मित्रपर आत्पेष्ट उपस्थित झाले, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल तर तुमचा मुलगा, तुमचा भाऊ या नात्याने मला माफ करा. माझे गुरु, माझे जन्मदाते वडील परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण बलभीमजी भाऊ पठाडे, वडिलांच्याच आशीर्वादानं माझं हे जीवन घडलं. आज भाऊ नाहीत, परंतु इथले फोटो भाऊला दाखवल्यानंतर भाऊ नक्कीच आनंदी होते. एकदा बाबांच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. वडिलांनीच माझं जीवन घडवलं. दिसायला जरी अत्यंत साधंभोळं व्यक्तिमत्व असेल तर एखादा माणूस जर मला भेटा येणार असेल तर ते काय प्रश्न विचारणार हे अर्धा तास अगोदर मला सांगतात. असे आमचे आदरणीय पिताश्री भाऊंच्या चरणी साष्टांग दंडवत. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे. कमी वयामध्ये तुम्ही सगळ्यांनी ह्या माऊलीला पदरामध्ये घेतलं, आनंद वाटतो. सध्या माझं 25 वय चालू आहे, पण वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबारांनी माझ्याकडून भव्य दिव्य ज्ञानोबारांचं मंदिर पूर्ण करून घेतलं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. माऊली महाराजांना किंवा इतर महाराजांना आपण मानधन देतो, त्यांचं धर्मकार्य, त्यांचं सामाजिक कार्य आपण नेहमी पाहिलं पाहिजे. इतकं सुंदर मंदिर आहे. आता 3रा वर्धापन दिन सोहळा झाला. आदरणीय साखरे महाराजांचंच त्या सप्त्यामध्ये कीर्तन होतं. इतकं सुंदर मंदिर, 61 फूट उंच मंदिराचा कळस, अष्टकोनी गाभारा, 3 गाभारे, ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्यांची अशी मूर्ती आहे. 5 फूट उंचीची पद्मासनामध्ये बसलेले ज्ञानोबार आहे. आत्ता तुमच्याशी बोलते इतकं तेच त्या मूर्तीमध्ये आहे. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंदांचे 10-10 फूट उंचीचे पुतळे आहेत. हजारो झाडे आहेत. नंदनवनात आलेवणीच वाटतं. आणि इतकं सुंदर संस्थान कमी वयामध्ये भगवंतांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतले. हे तुमचे सगळ्यांच्या महाराज आलेले आहेत. तसेच संस्थांवर नेहमी आमचे मित्र गणेश महाराज वारंगे असतील, माऊली महाराज कुटुळे असतील, भरत महाराज हे सप्त्यालाच होते. आमचे संतोष महाराज वनवे असतील, आप्पा महाराज असतील. दिदी यावर्षी आमच्या सप्त्याला भेट देण्यासाठी आले होते. महाराजांचं कीर्तन आधी करून सगळीच महाराज मंडळी परिसरात आल्याच्या नंतर नक्की संस्थांना भेट देण्यासाठी येत असतात. आणि जे आले नसतील त्यांनाही या माऊलीची प्रेमपूर्वक विनंती, नक्की कर्जत परिसरात कधी आले तर नक्की संस्थान पाहण्यासाठी या, अशी या ठिकाणी निमंत्रण. आणि महाराजांवरचं तुमचं हे प्रेम अखंड आयुष्याच्या चरणी प्रार्थना करतो राहणारे, त्यात तिळमात्र शंका नाही. कारण तुमच्या प्रेमाला महाराज तिळमात्र कुठेही कमी करत नाही. इतकं व्यस्त जीवनातून आपल्याला प्रत्येकाशी बोलणं, प्रेमानं हसून खेळून राहणं, हे महाराजांचं जीवन एक अलौकिक. काही माणसांकडे ही कलाच असते. असं एक अवलिया व्यक्तिमत्व संप्रदायातील हरिभक्तपरायण अक्रोजी महाराज साखरे. महाराजांनी एवढं सुंदर कार्यक्रम म्हणून महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. कृपया 5 मिनिटं कोणीही उठायचं नाही, हे सगळ्यांना विनंती. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम. ते 10 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम सुरू करू. बरोबर 1:30 वाजता पंगत बसेल. 15 मिनिटं फक्त माझ्यासाठी. खरंच आता माऊलीने जे वर्णन केलं बरं का, मी स्वतः त्यांच्या ज्ञानोबारांच्या मूर्तीला पाहिलेलं आहे. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.